पाठ फिरवली। किसान ब्रिगेडनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची अपेक्षित उपस्थिती नव्हती। या शेतकरी संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांऐवजी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिसून आले। आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना आता धक्का बसतोय। दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। गेल्या काही दिवसांपासून दीपेश म्हात्रे हे पक्षामध्ये नाराज होते, अशा सुद्धा चर्चा रंगू लागल्या होत्या। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये आता उद्धव ठाकरेंना त्यांनी धक्का दिलेला आहे। दीपेश म्हात्रे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ते गेल्या काही दिवसांपासून नाराज सुद्धा होते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहेत। किशोर, दीपेश म्हात्रे हे नाराज होते अवघ्या काही दिवसांपासून, काय कारण होती नाराजीची? नक्कीच दीपेश म्हात्रे जे माजी सभापती राहिलेले आहेत स्थायी समितीचे, आणि ह्या अंतर्गत त्यांनी पूर्वी जे शिवसेना शिंदे गटात होते त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जॉईन केला होता, आणि त्यानंतर ते जिल्हा अध्यक्ष म्हणून झाले होते, जिल्हा प्रमुख झाले होते, आणि ह्या जिल्हा प्रमुखच्या अंतर्गत त्यांच्यावर मोठी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी टाकली होती। ती जबाबदारी ती व्यवस्थित पाळत होते। परंतु आता राजकीय समीकरण जी वेगळी झालेली आहेत, आगामी महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या अंतर्गत मला वाटतं की दीपेश म्हात्रे यांना एक मोठं आश्वासन भाजपातर्फे देण्यात आलेलं आहे। मग महापौर पद असेल किंवा भविष्यात ज्यांची जी इच्छा होती की आमदार होण्याची, ती इच्छापूर्ती करण्यासाठी कदाचित ते त्यांनी पक्ष प्रवेश केला असेल। परंतु त्यांचं असं सांगणं की नाही की शहराचा विकास करण्यासाठी मी भाजपात जात आहे, असं त्यांनी स्टेटमेंट आता लेखी स्वरूपात प्रसार माध्यमांना दिले आहे। काही तासातच ही भूमिका स्पष्ट होणार आहे, कारण की पुढील 11 वाजेपर्यंत ते। पण किशोर, जेव्हा या नाराजीचा सूर उमटू लागलेला होता, त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा नाही केली नाराजीची? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत, हे गणपतीच्या उत्सवाच्या दरम्यान रवींद्र चव्हाण हे दीपेश म्हात्रेंना त्यांच्या घरी निवासस्थानी दर्शनाला गेले होते। त्याच वेळेस ही राजकीय समीकरणं बदली झालेली आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने भाजपाला कोणत्याही परिस्थितीत महापौर हा बसवायचाच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग ते कल्याण डोंबिवली असो किंवा बदलापूर असो किंवा अंबरनाथ असो, याच अंतर्गत कुठेतरी शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युती जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी वातावरण जे आहे ते आलबेल इथं दिसत नाही। याच अंतर्गत हे बदल झालेले आहेत। नक्कीच धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। पुढची बातमी बघा। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातला वाद आता विकोपाला गेलाय। अजित पवारांच्या मुलावर गुन्हा का नाही असा थेट सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। पार्थवर गुन्हा नसण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्याची पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव